काय सांगाल आता या प्रभागामध्ये मोठं हॉस्पिटल नाही आहे, मोठं शाळा कॉलेजेस नाही, तर या राजकीय पक्षांच्या उमेदवारांपैकी कोण तुम्हाला योग्य नगरसेवक म्हणून आवडेल? आता सध्याची परिस्थिती बघता आमच्या पूर्ण प्रभाग क्रमांक 26 मध्ये मोठं हॉस्पिटल पण अवेलेबल नाही आहे. जेव्हा कधी इमर्जन्सी येते, ॲक्सिडेंट होतात किंवा कोणी वृद्ध महिला असतात किंवा पुरुष असतात, हार्ट अटॅकचे प्रमाण पण खूप वाढलेले. तसं जर काही अपघाती काही घडलं तर लांब नाशिकपर्यंत घेऊन जावं लागतं त्यांना. मग जर जवळपास एखादा सोयीस्कर दवाखाना असला किंवा हॉस्पिटल असलं तर त्यांना जवळचे जवळ मोफत सुविधा म्हणा किंवा मग चांगली उपचार पद्धती मिळू शकेल. परत एरियामध्ये चांगलं कॉलेज नाही, शाळा नाही, मुलांना बाहेर जावं लागतं शिक्षणासाठी. तर कॉलेज जरी अवेलेबल करून दिले तर मुलांना बाहेर जावं लागणार नाही. आपले मुलं आपल्या एरियातच चांगलं शिक्षण घेऊ. या सर्व समस्या कोण सोडवू शकेल? कोणता उमेदवार आपल्याला सक्षम वाटतो? ह्या सर्व समस्या सोडवणारे आम्हाला तरी सध्या फक्त रामदास भाऊ मेदगेच दिसतात, जे का निडर आणि युवा नेतृत्व आहे, जे का आमच्या समस्या एकदम खंबीरपणे सोडवू शकतात, आमच्या मागे उभे राहू शकतात. आणि ते स्वतःही आता युवक आहेत, ते शाळेतून किंवा ह्या आरोग्याच्या समस्यांमधून गेलेले आहेत. तर त्यांना माहिती आहे की ह्या एरियामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आणण्याची गरज आहे. तर रामदास भाऊ मेदगे जर निवडून आले तर ते नक्कीच आमच्यासाठी कॉलेज म्हणा, शाळा म्हणा, विकासासाठी भरपूर प्रयत्न करतील. ताई, काय सांगायला प्रभाग 26 मध्ये येत्या 15 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तुमच्या या 26 प्रभागामध्ये काय समस्या आहेत आणि कोणता उमेदवार सक्षम तुम्हाला वाटतो? काय सांगाल? आमच्या प्रभागामध्ये तर खूपच समस्या आहे. म्हणजे म्हणायला गेलं तर स्वच्छतेची समस्या आहे, त्याच्यानंतर लाईटची समस्या आहे, मोकाट कुत्रे आहे, त्याच्यानंतर जर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यात खड्डे आणि त्याच्यानंतर मुलांच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न आहे. आणि त्यात जॉगिंग ट्रॅकची पण समस्या आहे, मुलांना खेळायला गार्डन नाही आहे. आणि त्याच्यानंतर मुली पण सुरक्षित वाटत नाही का. म्हणजे हे जर प्रश्न जर म्हटले ना तर ह्या प्रश्नांवरती एक तरुण तडफदार नेतृत्व असायला हवं, जेणेकरून ते आमच्या समस्या सोडवू शकता नाही का. म्हणजे म्हणायला गेलं तर मग असं केंद्रात पण भाजपची सत्ता आहे, राज्यात पण भाजपची सत्ता आहे. तर मग आम्हाला असा नेता पाहिजे की जो आमच्या समस्या सोडवू शकेल. आता उमेदवार राजकीय पक्षाचे भाजपकडून रामदास मेदगे आहेत, शिवसेनेकडून भागवत आरोटे आहेत, निवृत्ती इंगोले आहेत, अपक्ष उमेदवार संदीप तांबे आहेत. तर यापैकी कोण तुमचं सक्षम नेतृत्व करू शकेल, तुमच्या समस्या सोडवू शकेल? काय वाटतं? मेन तर हे की मुलांना इथं वाचनाची पण सोयी सुविधा नाही. आणि इथे बहुतेक असे जे कंपनी वर्कर आहे त्यांच्या मुलांना बाहेर जावं लागतं शिक्षणासाठी. आणि त्याच्यानंतर समजा काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्या मुलांना. कोण उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? तर मग मला हेच म्हणायचंय की तरुण तडफदार म्हणजे आमच्या दृष्टीने म्हटलं तर रामदास एकनाथ मेदगे हे आम्हाला योग्य वाटतं. तसं ते नगरसेवक झाले पाहिजे असं हो, वाटतं झाले तुम्हाला? पाहिजे. का पण त्यांना, म्हणजे ते नवखे उमेदवार आहेत, इतरत्र अनुभवी आहेत, ते काय वाटतात तुम्हाला? म्हणजे ते तुमचं काम करू शकतील असं? हो, काम 100% काम करू शकतील नाही का. आणि त्यांना तरुण असल्यामुळे बाकीच्या लोकांच्या समस्या बी त्यांना समजू शकतात. आणि कोरोनाच्या काळामध्ये पण त्यांनी खूप सगळी मदत केलेली आहे. तर मग आम्हाला तेच वाटतं की ते नगरसेवक झाले तर बेटर राहील असं. ताई, काय सांगाल? सध्या महिलांचा मुद्दा सुरक्षेच्या ऐरणीवर आलेला आहे. महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला होत आहे. काय वाटतं तुम्हाला, हे जे उमेदवार आहेत राजकीय पक्षांचे अपक्ष, त्यापैकी कोणतं तुम्हाला उमेदवार योग्य वाटतं, तुमचा विकास करू शकेल? काय सांगाल? मला एकच सांगायचं आहे सर्वांना का जे कोणी आमच्यासाठी सुरक्षितता ठेवेल, आमच्या मुलींसाठी सुरक्षित ठेवेल आणि इथं सर्व कामगार राहणार आहे, त्यांची मुलं खेळण्यासाठी जॉगिंग पार्क अवेलेबल करून देणारे असतील, रस्त्यांवरती पडलेले खड्डे आणि लाईटिंगची सुविधा आमच्यासाठी खूप मोठा हे आहे का. त्याच्यामुळे आमच्या मुलांना त्रास होतोय. त्यात सर्वांनी नुसतं हे करून उपयोग नाही, तर त्यांनी त्या कर्तव्य बजावलं पाहिजे. आणि त्यांनी सर्वसामान्य जनतेपाशी येऊन सर्वांच्या समस्या काय आहे त्या प्रत्येक वेळेस येऊन त्यांचे कशा काय कमी करता येईल याचा त्यांनी अंदाज घेतले पाहिजे. कोण उमेदवार यापैकी योग्य वाटतो आपल्याला? मला तर विलास भाऊ पाहिजे. मला रामदास मेदगे हो, ते करू शकतील हो, ते करू शकतील. विकास? कारण त्यांचं
ते कर्तृत्व एकदम छान आहे आणि ते करण्यासाठी त्यांची वृत्ती करण्याची काहीतरी समाजासाठी मी काहीतरी करू शकतो आणि ते आपल्यातलेच एक आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून पूर्ण काही आहे का ते समाजासाठी काहीतरी करू शकतील आणि त्यांच्या समस्या ते जवळ जाऊन सोडवू शकतील का, आम्हाला काय समस्या आहे, आमच्या मुलांसाठी काहीतरी ते करू शकतील. त्याच्यात एकच निर्णय का मी माझे मत त्यांनाच असेल. तुमच्या समस्या कोण सोडू शकतं आणि कोण नगरसेवक म्हणून तुम्हाला आवडेल? म्हणजे नगरसेवक म्हणून आवडण्यापेक्षा तो आमच्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये अवेलेबल असावा. जर एकदा नगरसेवक झाले की ते आपल्यापर्यंत पोचत नाही. कोरोना काळात पण अनेक समस्या आल्या, त्यावेळेलाही बरेच जण पोचले नाही आणि आता कोरोना तर झालाच, पण याच्यानंतरही अनेक अडचणी निर्माण होतात. महिलांना रोजगार नाहीये, योग्य रोजगार मिळाला, महिला सक्षम झाल्या पाहिजेत. आपण म्हणतो महिलांचं सक्षम करायचं, पण ते कशा करायच्या, तर त्यांना योग्य रोजगार द्या, नियोजनबद्ध काम असेल तर महिला पण सक्षम होतील. युवकांसाठी पण नोकरीच्या संधी झाल्या पाहिजेत. जर समस्या सोडवणार असेल तर खरंही समाज पण सुधारणार आहे. आणि अनेक ठिकाणी म्हटलं नवरात्रीत गणपती उत्सवामध्ये अतिरेक असतो आवाजांचा वगैरे, त्यामुळे मुलांना वृद्धांना त्रासदायक होतं तो. मग तो नियंत्रित करणं आणि नियोजनबद्ध काम करणं असं करणारा असेल तर तो नेता हे योग्य. कोण करू शकतं काय वाटतं मला या उमेदवारांपैकी? समस्या सोडवणारा एखादा तरुण तडफदार नेता हवा बस, आणि असावा की जेणेकरून तो योग्य मार्गदर्शन करू शकेल आणि मुलींचं पण संरक्षण वगैरे या बाबतीतही विचार होईल. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.